पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 28 एप्रिल 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या हप्त्याभरातले तूर बाजारभावाची अपडेट पटापट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया मागचा हप्ता तुरीच्या बाजारभावाचा कसा होता. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात थोडीफार घट येताना दिसत आहे. आगामी काळामध्ये तुरीच्या बाजारभावाचा काय अंदाज असेल, काय तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे की नाही, त्याचबरोबर सविस्तर अपडेट तूर बाजारभावाची आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी दोंडाईचा. मागच्या आठवड्यात तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सर्वसाधारण राहिलेले होते 6,300 रुपयापर्यंत. जास्तीत जास्त दर 6,500 ते 6,600 रुपये, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,300 रुपये, तर कमीत कमी दर 5,800 रुपयापर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,800 ते 7,000 रुपयापर्यंत, कमीत कमी दर 6,200 ते 300 रुपये, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पुसद, जिल्हा आहे यवतमाळ. कमीत कमी दर निघालेले होते 6,500 ते 6,600 रुपयापर्यंत. जास्तीत जास्त दर 6,840 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,745. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले होते 6,400 ते 6,500 रुपयापर्यंत. जास्तीत जास्त दर 6,700 ते 800, तर सर्वसाधारण दर 6,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा. या ठिकाणी कमीत कमी दर होते 6,400 ते 6,600 रुपये. जास्तीत जास्त दर 7,215 ते 7,380 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,935 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे परळी वैजनाथ. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,700, तर सर्वसाधारण दर 6,650. त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा. कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी लाल तुरीला निघालेल्या मित्रांनो 6,800 रुपये, तर 900 सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,912, तर जास्तीत जास्त दर 7,025 ते 7,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती मुरुम. तूर गज्जर या ठिकाणी 6,300 रुपये कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर 6,861 ते 7,100 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,656 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी अकोला. या ठिकाणी जास्तीत जास्त दर 7,320 ते 7,450 रुपयापर्यंत, कमीत कमी दर 7,400 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ. तूर लाल. कमीत कमी दर निघालेले आहे 6,500 ते 6,600 रुपये. जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, तर 7,150 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे आर्वी तूर लाल. या ठिकाणी कमीत कमी दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर 7,200 ते 7,300 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर तूर लाल. या ठिकाणी जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव 7,230 रुपये ते 7,410 रुपये प्रति क्विंटल. कमीत कमी दर होते या ठिकाणी 6,800, तर सर्वसाधारण दर 7,122. त्यानंतर हिंगणघाट, जिल्हा आहे वर्धा. तूर लाल. या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,265 ते 7,375 रुपये प्रति क्विंटल. कमीत कमी दर 6,000 ते 6,200 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,300. त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला. या ठिकाणी लाल तुरीला मित्रांनो जास्तीत जास्त दर निघालेले होते 7,125 ते 7,300 रुपये. कमीत कमी दर 6,625 ते 6,700 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी मित्रांनो 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव, जिल्हा बुलढाणा. कमीत कमी तूर बाजारभाव 6,075 रुपये. जास्तीत जास्त दर 7,230, तर सर्वसाधारण दर 6,652. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर, जिल्हा आहे नागपूर. या ठिकाणी कमीत कमी दर 6,740 रुपये, जास्तीत जास्त दर 7,008 ते 7,250 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे चांदूर बाजार, जिल्हा आहे अमरावती. कमीत कमी तूर बाजारभाव 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,340 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,120 रुपये. त्यानंतर बाजार समिती लोणार तूर लाल. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 7,066 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,833 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी. तूर लाल. या ठिकाणी कमीत कमी दर 6,501 ते 6,690 रुपये, जास्तीत जास्त दर 7,030 ते 7,100 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,765 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लोहा.
कमीत कमी दर 6,600 रुपयापर्यंत, जास्तीत जास्त दर 6,975, तर सर्वसाधारण दर 6,850. त्यानंतर बाजार समिती आहे मंगरुळपीर, जिल्हा आहे वाशिम. कमीत कमी दर 6,050 ते 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 7,550 ते 7,700 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,550. त्यानंतर बाजार समिती नेर, परसोबत, जिल्हा ही यवतमाळ. कमीत कमी दर निघालेले होते मित्रांनो 2,300 ते 3,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, जास्तीत जास्त दर 7,055 ते 7,105 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,417 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो कळमेश्वर, जिल्हा नागपूर. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,970 ते 7,120, तर सर्वसाधारण दर 6,700. त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी लाल तुरीला मित्रांनो कमीत कमी दर होते 6,800 रुपये ते 6,900, जास्तीत जास्त दर 7,025 ते 7,112 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,950. त्यानंतर वर्धा तूर लोकल, कमीत कमी दर निघालेले आहे मित्रांनो 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,890 ते 7,100 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,650. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल, जिल्हा आहे नागपूर. कमीत कमी दर 6,480, जास्तीत जास्त दर 6,890 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,750. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी. या ठिकाणी आवक जबरदस्त होती मित्रांनो, जवळपास 5,000 क्विंटलपर्यंत आवक आलेली होती. कमीत कमी दर या ठिकाणी 5,800, सर्वसाधारण दर 6,900, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव जालना या ठिकाणी 7,050 ते 7,260 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव. जवळपास 850 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,825 ते 7,130 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,775. त्यानंतर बाजार समिती जामखेड तूर पांढरी. कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,800. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी करमाळा तूर पांढरी. कमीत कमी दर 6,700, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,800. त्यानंतर बाजार समिती आहे कळंब धाराशिव. कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,746, तर सर्वसाधारण दर 6,641. त्यानंतर गेवराई तूर पांढरी. आवक आलेली होती मित्रांनो 350 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,701, तर सर्वसाधारण दर 6,600 रुपये. तर हे होते मित्रांनो मागच्या हप्त्यातली सर्व राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात मोठी चढ उतार बघायला मिळालेली असून येणाऱ्या काळामध्ये तुरीच्या बाजारभावात जर आवकेत जर कमतरता आली तर तुरीचे बाजारभाव थोड्या प्रमाणात वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. तसं आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीचा बाजारभाव काय मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघत राहा सदन शेतकरी यूट्यूब चॅनल. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.